वृंदा मनालिली सोबत खेळत होती बिल्लीकट्टू. गुबगुबीत प्रवास करून ठरल्याप्रमाणे आम्ही पोहोचलो तंजोरला, अर्थात नेस्को केंद्र गोरेगाव पूर्वेच्या तंजोर टिफिन रूम. स्टार्टर मध्ये मोगरा बघून मी भांबावलो, पण घोगरा आवाज करून मोगरा खाऊ नका ही तंबी तंबीने. गन पावडर इडली मला आवडली म्हणून केली कथकली. इतकं सुंदर हे लागतं, इथे गेला तर हे नक्की ट्राय करा म्हणजे करा. बघूया तंजोर टिफिन रूमला एकंदरीत कोण किती स्टार देतंय. वृंदा मनालिली सोबत खेळत होती बिल्लीकट्टू. दक्षिण भारतातल्या जल्लीकट्टू नावाच्या खेळाची आठवण झाली आणि वृंदाला दाक्षिणी गोष्टींची ओळख करून देण्यासाठी आम्ही निघालो थेट तंजोरला. सोबत मोनिकाचा भाचा पण होता. आमची ही तत्परता बघून वृंदा खुश झाली. गाडी निघाली आणि गाडी चालवून माझे हात दुखू नयेत म्हणून हातांना थोडी मऊपणाची अनुभूती दिली. गुबगुबीत प्रवास करून ठरल्याप्रमाणे आम्ही पोहोचलो तंजोरला, अर्थात नेस्को केंद्र गोरेगाव पूर्वेच्या तंजोर टिफिन रूमला. मोनिकाची बहीण, बहिणीचा नवरा आणि मुलगा असे सगळेच सोबत होते. जास्त लोक असल्यानं जास्त व्हरायटी खाता येईल या भावनेनं मी खुश होतो, पण बाकी जनता आपल्या पानात काही येईल का नाही या विवंचनेत होती. दाक्षिणात्य खाद्यालयाच्या प्रतीक्षा कक्षात आ अंटे अमलापूर्व पासून उंदीरवंजी कुंजिक्यो पर्यंत सगळ्या गाण्यांच्या नृत्याची झलक वृंदाला आणि अगस्त्यला म्हणजेच मोनिकाच्या भाच्याला दाखवली. त्यांच्या मनात एकच भाव होता, हे प्रभू देवा वाचव मला यांच्यापासून. स्टार्टर मध्ये मोगरा बघून मी भांबावलो, पण घोगरा आवाज करून मोगरा खाऊ नका ही तंबी तंबीने दिली. पाठोपाठ पदार्थ यादी अर्थात मेनू कार्ड दिलं. मी ही यादी वाचेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मेन्यू मध्ये काय आहे ते गुगलवर पण मिळेल, पण असं समालोचन मिळणं अवघड आहे. पूर्वी बायका बाहेर पडताना गंध पावडर लावून बाहेर पडायच्या, त्याची आठवण ठेवून आम्ही सुरुवात खाद्य अर्थात स्टार्टर मागवलं. ते होतं गन पावडर इडली. नटून थटून आलेली ही सुंदर इडली आणि एक कढीपत्त्याचं पान चमच्यात घेऊन मी ते स्वतःला अर्पण केलं. तुपात तयार केलेली ही इडली मला अविडली. इडली अविडली ही उडून तळून केलेली शाब्दिक कोटी मोनिकाला नाही पटली, पण माझ्या मताला दुजोरा द्यायला ती माझ्या बाजूने कलंडली. मस्त तुपात तयार केलेली गन पावडर इडली मला आवडली म्हणून केली कथकली. सुरुवात खाद्यातला पुढचा पदार्थ होता प्रॉन्स सुंदाल. पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या वाटलं लय भारी. याची चव होती न्यारी, कारण यामध्ये होती सुंदर अशी कैरी. पुढचं स्टार्टर होतं चिली गार्लिक पोटॅटो फ्राय आणि चिकन पेपर फ्राय. पहिल्यांदा खाल्लं चिली गार्लिक पोटॅटो फ्राय, मस्त होतं. त्याला एक बेसला असा एक तिखटपणा होता, जबरदस्त होता. आणि मग खाल्लं चिकन पेपर फ्राय. हे चिकन पेपर फ्राय खाल्ल्यानंतर माझी फक्त रिॲक्शन बघा, त्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की हे मला किती आवडलंय. बघा बघा तो चेहरा बघा, ते समाधान बघा. खरंच हे चिकन पेपर फ्राय खूपच भारी होतं. आमच्या स्टार्टर सोबत वृंदाने तिच्या आवडीच्या स्टार्टरचा एक चमचा मागवला. इथे मुख्य जेवण मागवण्याआधी करी टेस्टर मागवा. वेगवेगळ्या पद्धतीचे रस्से असतात, कोणत्या रश्श्यात चिकन, कशात मासे आणि कशात शाकाहारी छान लागतं हे ते व्यवस्थित समजून सांगतात. कोणत्या करीमध्ये काय मागवायचं हा निर्णय तुमचा असतो. आम्ही हे सगळं चाखून बघतो, तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला छानपैकी सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. सगळ्या करीत चाखून झाल्यानंतर नेमकं काय मागवायचं याचा अंतिम निर्णय आमचा झाला होता आणि तेच मोनिका या कर्मचाऱ्याला समजावून सांगत होती. काही शंका त्याला विचारत होती, त्या शंकांचं तो निरसन करत होता. या सगळ्या चर्चेनंतर आम्ही काय पदार्थ मागवले हे आता थोड्या वेळातच तुम्हाला कळेल, आणि या पदार्थांना आम्ही काय रेटिंग दिलं, ते आम्हाला किती आवडले हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेवण येईपर्यंत इथली सजावट बघूया. कोकणातल्या लोकांना वारसा हक्कानं वाडी मिळते, इथे यांना साडी मिळालेली आहे. काही अनोळखी व्यक्तींचे फोटो आहेत. सुधा मूर्ती साऊथच्या असल्यामुळे इथे काही मूर्ती सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. आता ही विशेष जागा बघा, बघून वाटणार नाही, पण ही इथली बाथरूम आहे. इथली सजावट ही मनमोहक आहे, स्वच्छता सुद्धा आहे, त्यामुळे भरपूर खाल्लं तरी काळजी नाही. रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडा यांच्यासारखीच आणखीन एक सुंदर जोडी म्हणजे मलाबार पराठा आणि चिकन घी रोस्ट.
चिकन घी रोस्ट आणि मलाबार पराठा मला फार आवडला आणि याला जागेवर मी पैकीच्या पैकी स्टार्स दिले आणि याच्या सन्मानाप्रित्यर्थ साऊथ इंडियन डान्सही केला. चिकन चेट्टीनाडचा एक घास खाल्ला आणि मला थेट स्वर्ग आठवला आणि मला याची चव थोडीशी सावजी मसाल्याशी साधर्म्य असणारी वाटली. तुम्ही कधी हे खाल्लंय का आणि तुम्हाला पण असंच वाटलंय का हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. येल्लो कोकोनट करी प्रॉन्स खाल्ल्यानंतर माझ्याकडचे शब्द संपले. मला काही बोलता येईना, काही करता येईना, इतकं सुंदर हे लागतं. इथे गेला तर हे नक्की ट्राय करा, म्हणजे कराच. पराठ्यावर जीव ओवाळून टाकल्यानंतर माझं लक्ष आता भातावर केंद्रित करायचं मी ठरवलं होतं, कारण दाक्षिणात्य पदार्थांचं आणि भाताचं एक अनोखं घट्ट नातं आहे. मागं फोटो सेशन सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करून मी भातावर लक्ष पूर्णपणे केंद्रित केलं होतं आणि मिटक्या मारत मी हा भात खात होतो. या सगळ्या गदारोळात वृंदा तिच्या आवडीच्या मुरमुऱ्यांवर खुशीनं ताव मारत होती. हा काय तो आनंद, काय ती ऊर्जा, काय ती मस्ती. हा आनंद बघून 2 घास जास्तच जातात. तिची मजा मस्ती आणि माझं खाणं दोन्ही भरपूर झाल्यामुळं थोडीशी झोप येणं स्वाभाविक होतं. म्हणून तिला कडेवर घेऊन मी उभ्या उभ्या एक डुलकी काढली आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा बसल्या बसल्या एक काम करा, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, केलं असेल तर मी तुमचा आभारी आहे. आता बघूया तंजोर टिफिन रूमला एकंदरीत कोण किती स्टार देतंय. मोनिकाच्या बहिणीने प्रियांकाने दिले 5 स्टार्स, अगस्त्यने दिले 4 स्टार्स आणि अभिजितने दिले 4.5 स्टार्स. मोनिकाने दिले 5 स्टार आणि मी सुद्धा दिले बोट चाकून 5 स्टार. एवढे सुंदर दाक्षिणात्य पदार्थ खाऊन झाल्यानंतर तोंड गोड करावं म्हणून पायसम आणि मैसूर पाक आमच्या सेवेत रुजू झाला होता. मोनिकाने पायसम नामक खीर दिल्यावर ही सूर्यवंशमची खीर नाही ना अशी शंका मनात येऊन गेली, पण ती साखरेची खीर होती. गोळ्याची असती तर अजून छान वाटली असती. मग खाल्ला इथला मैसूर पाक, जो खाताना मला वृंदानी निरखून पाहिलं. हा मैसूर पाक खाल्ल्याच विरघळून गेला. एकदम मस्त होता. पण खरं सांगायचं तर इथं सगळ्यात गोड वृंदाच होती. मग आला कॉम्प्लिमेंटरी रसगुल्ला. थोड्या वेळाने कळलं की हा रसगुल्ला नसून हात पुसायचा टिश्यू पेपर आहे. यांनी हातच पुसा, हा कधीही खाऊ नका. इथे हात धुवायची हीच पद्धत आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता सांगतो की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मग तुम्ही म्हणाल की अरे हा तर हात धुवून मागे लागलाय सबस्क्राईब करण्याच्या, करून टाकतो च्या मारी सबस्क्राईब. मी हात पुसून घेतले, तोंड पुसून घेतलं आणि लगे हात टेबलही थोडंसं पुसून घेतलं. तोपर्यंत मोनिका वृंदाला डान्स शिकवत होती. मी म्हटलं साधा डान्स नाही, साऊथ इंडियन डान्स शिकवला पाहिजे. नाटू 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 वेरे नाटू असं शिकवताना लक्षात आलं की आणखीन ऑथेंटिक साऊथ इंडियन डान्स करूया. तक 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 दिन तक 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 दिन तक 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 दिन तक दिन असं म्हणून दोघांनी हा डान्स शिकवला. वृंदा यातनं काय शिकली माहीत नाही. आम्ही मात्र खूप काय शिकलो की खाताना बिलाचा विचार करून खाल्लं पाहिजे, कारण अगस्त्यला या बिलाचा धक्का बसला होता. मग फायनान्स मिनिस्टर बनून मोनिकानी हे बिल हातात घेतलं आणि त्याचं व्यवस्थित निरीक्षण केलं, काही जास्त कमी नाही आहे ना, आणि तिला ते सगळं योग्य वाटलं. आलेल्या बिलाचे समान वाटे करत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली आणि वृंदाला झोप आलीये हे कारण सांगून मी तिकडनं कल्टी मारली. भरपूर खाऊनही बिल न देता मी इथून कल्टी मारली आणि जाता जाता एकच गोष्ट लक्षात आली की जसं मी फुकटात खाल्लेलं आहे तसं तुम्ही फुकटात सबस्क्राईब करू शकता. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.